नमस्कार मित्रांनो. मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, कालच्या क्लासमध्ये आपण डिजिटल सम ह्या टॉपिकला सुरुवात केली होती आणि आशा करतो तो क्लास तुम्ही चांगल्याने पाहून त्याची रिव्हिजन करून ह्या क्लासमध्ये आलेले असाल. तर आजच्या क्लासमध्ये आपल्याला काय शिकायचे आहे मित्रांनो, की भागाकाराची डिजिटल सम आपण कोणत्या पद्धतीने करतो, त्याचे ॲप्लिकेशन कोणते आहेत, ते सर्व काही गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्यावरची आपल्याला सराव प्रश्न लावायचे आहेत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चला पहा मित्रांनो, आता आपल्याला काय शिकायचे आहे, भागाकार शिकायचे आहे. पण तेही कशाने? डिजिटल समच्या माध्यमाने. पहा, हा जो भागाकार आहे मित्रांनो, जर हा तुम्ही करायला गेले तर खूप वेळ लागणार. 100% तुम्हाला खूप वेळ लागणार. कारण की बघा, खाली 73 आहे. तुम्हाला 73च्या पाढा येत नाही. वेळ लागेल, गुणाकार करत करत जावं लागेल. बरोबर आहे. पण डिजिटल समच्या माध्यमाने आपण ह्या प्रश्नाला काही सेकंदात सोडवू शकतो मित्रांनो. आणि हा पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. बघा, कशा पद्धतीने भागाकाराची डिजिटल सम करतो आपण ते पहा. बेरजेची डिजिटल सम करत असताना आपण बेरीज करत होतो. वजाबाकीची डिजिटल सम करत असताना आपण वजाबाकी करत असतो. आणि गुणाकाराचे डिजिटल सम करत असताना गुणाकार करत असतो. पण भागाकार थोडा वेगळा आहे मित्रांनो. भागाकार थोडा वेगळा आहे. आता कोणते वेगळे प्रकार आहेत आता ते पहा. सर्वात आधी आपण काय करतो, ऑप्शनची डिजिटल सम चेक करतो. बघा, याची डिजिटल सम किती येणार, याची किती येणार, याची किती येणार आणि याची किती येणार ते पाहूया. बघा, 5 आणि 4 9 होणार, त्याचं काही आपल्याला काम नाही. वाचलं किती 2 म्हणजे याची डिजिटल सम 2 येणार. बघा, 5 आणि 4 5 आणि 4 5 आणि 4 प्रत्येक याच्यात 5 आणि 4 आहे मित्रांनो. तर प्रत्येक याच्यात 9 बनणार. म्हणजे बघा, बीजात काही वाचलंय 3 तर डिजिटल सम 3, बीजात काही वाचलंय 6 तर डिजिटल सम 6 आणि याची डिजिटल सम किती होणार 7. बघा, प्रत्येकाची डिजिटल सम वेगवेगळी येत आहे ऑप्शनची, तर हमखास आपण याच्यावरती डिजिटल सम अप्लाय करू शकतो. तर भागाकाराची डिजिटल सम नेमकी करायची कशी तर ते पहा. सर्वात आधी छेदाची, याला काय म्हणतो आपण, वरच्याला अंश, इंग्लिशमध्ये न्यूमरेटर, खालच्याला काय म्हणतो, छेद आणि इंग्लिशमध्ये काय तर डिनॉमिनेटर. ठीक आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय करावे लागते, हा जो छेद आहे किंवा डिनॉमिनेटर आहे, याची सर्वात आधी डिजिटल सम काढावी लागते. बघा, 7 आणि 3 10. 10 म्हणजेच किती 1. 10 म्हणजेच किती 1. छेदाची म्हणजे डिनॉमिनेटरची आपली डिजिटल सम किती आली मित्रांनो, तर 1 आली. बघा, भागाकारात डिजिटल सम अप्लाय करताना जर तुमची छेदामध्ये डिजिटल सम 1 येत असेल, तर तेव्हाच तुम्ही तिथं डिजिटल सम अप्लाय करू शकता. छेदामध्ये जर तुमची डिजिटल सम 1 येत असेल, तर तेव्हा तुम्ही त्याला डिजिटल सम अप्लाय करू शकता. जर समजा छेदामध्ये तुमची डिजिटल सम 1 नाही आली, तर तुम्ही तिला 1 बनवण्याचा प्रयत्न करा. तिला काय करा, 1 बनवण्याचा प्रयत्न करा. पण खाली एक नोट लिहा मित्रांनो. खाली एक नोट लिहा. नोट कशी आहे? जर ह्या छेदामध्ये डिजिटल सम 3, 6 किंवा 9, जर ह्या छेदामध्ये डिजिटल सम 3, 6 किंवा 9 बनत असेल, तर आपण डिजिटल समचा वापर करू शकत नाही. तर आपण डिजिटल समचा वापर करू शकत नाही. वापर करू शकत नाही. हा एक तोटा आहे मित्रांनो याच्या, की जर छेदामध्ये जर डिजिटल सम 3, 6 किंवा 9 बनत असेल, तर आपण डिजिटल समचा वापर करू शकत नाही. हा एक याचा तोटा आहे मित्रांनो. जर छेदामध्ये तुमच्या जर 3 आला असता इथं, तर आपण डिजिटल समचा वापर करू शकलो नसतो. पण आता काय आहे, 1 आहे आणि आपल्याला छेदामध्ये एकच पाहिजे मित्रांनो डिजिटल सम. छेदामध्ये काय पाहिजेत? एकच पाहिजेत. जर छेदामध्ये 1 नसेल आणि 3, 6, 9 पण नसेल, तर त्यांची कशी करायची ते आपण पुढे पाहू. पण आता याच्यात काय येत आहे? 1 येत आहे. तर आपण डिजिटल समचा वापर करू शकतो. आता वरची पहा. बघा, 9च्या काही काम नाही आपल्याला. बघा, 3 आणि 8 11. 11 आणि 8 19. 19 आणि 2 किती? 21. 19 आणि 2 किती? 21. 21 म्हणजेच किती? बघा, 21 म्हणजेच किती? 3.
वरच्याची डिजिटल सम किती आली 3 आणि खालच्याची किती आली 1. जर खाली डिजिटल सम येत असेल तर खालच्याचा विचार करायचाच नाही आहे आपल्याला. जर खाली डिजिटल सम 1 येत असेल म्हणजे छेदात जर डिजिटल सम 1 येत असेल तर आपल्याला खालच्याचा विचार करायचाच नाही आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त आपल्याला वरच्याचाच विचार करायचा आहे. वरच्याची डिजिटल सम किती आली 3. तरी पण एकदा क्रॉस चेक करू बघा. 3 आणि 8 11, 11 आणि 8 19, 19 आणि 2 21, 21 म्हणजेच 3. म्हणजेच पहा मित्रांनो 3 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये 3 आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 2 मध्ये किती आहे? 3 आहे. तर ऑप्शन नंबर 2 हा आपला बरोबर उत्तर राहील मित्रांनो. बस एवढंच करायचे आहे तुम्हाला. आणि बघा हे मी समजावून सांगत आहे तुम्हाला म्हणून वेळ लागत आहे. जर तुम्हाला डिजिटल सम चांगल्याने समजली, बस 2-3 सेकंदाचं काम आहे मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर काढणे. कारण की भागाकार बघा ना खूप कठीण भागाकार आहे हा. खूप कठीण भागाकार आहे. जर तुम्हाला डिजिटल सम येत असेल तर तुम्ही सेकंदात याला सोडवू शकता. फक्त हे एक नोट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर चला लवकर लिहून घ्या बरं हे. चला आता उदाहरण दुसरा पहा मित्रांनो. काय म्हणते 2343 भागीला 11. पाढा म्हणूनही तुम्ही करू शकता पण आपल्याला डिजिटल सम चांगल्याने शिकायची आहे. तर पहा सर्वात आधी ऑप्शनची डिजिटल सम चेक करा. बघा काय होणार 5 आणि 1 6 आणि 2 किती 8. याची 8 येणार. 4 आणि 4 8 आणि 1 किती 9. बघा 2 आणि 1 3 आणि 3 किती 6. 2 8 आणि 1 9 9चा काही काम नाही वाचले किती 2 तर डिजिटल सम 2 येणार. ठीक आहे. आता बघा सर्वात आधी आपल्याला खालच्याची म्हणजे काही छेदाची चेक करावी लागते. 1 आणि 1 किती होणार 2. तर याची डिजिटल सम किती आली मित्रांनो 2. पण डिजिटल समचा वापर करताना कशात भागाकारात. आपल्याला छेदामध्ये किंवा डिनॉमिनेटरमध्ये फक्त काय डिजिटल सम एकच पाहिजे. पण याची किती आली 2. तर याला 2 ला काय करा तुम्ही 1 बनवा. डिजिटल सम 1 बनवा. कसे? तर पाहू. पण आधी तेव्हापर्यंत आपण वरच्याची काढू. बघा 2 आणि 3 5. 5 आणि 4 9. 9 आणि 3 किती 12. 12 म्हणजेच किती 3. वरच्याची डिजिटल सम किती आली 3. वरच्याची डिजिटल सम किती आली 3. बघा मी इथं खाली चांगल्याने समजून देतो. वरच्याची डिजिटल सम किती आली 3. खालच्याची किती आली 2. वरच्याची किती आली 3 आणि खालच्याची किती आली 2. बरं. पहा आता. खालच्याला काय करा तुम्ही 1 बनवा. खालच्याला काय करायचे आहे 1 बनवायचे आहे. तर कसे कराल बघा. हे नंबर तुम्ही पाठांतर करून ठेवा फक्त. जर 2 आलं तर 2 ला 5 ने गुणा करायचं. 3चा तर वापर करत नाही. 3 आला तर डिजिटल समचा वापर होतच नाही. मग काय आहे 4. 4 आलं तर 4 ला 7 ने गुणा करा. मग काय आहे 5. 5 आला तर 5 ला 2 ने गुणा करा. मग काय आहे 6. 6चा तर वापर होतच नाही. मग काय आहे 7. 7 आलं तर 7 ला 4 ने गुणा करा. मग 8 आलं तर 8 ला 8 ने गुणा करा. बघा 5 बेपंचे काय होणार 10. 10 म्हणजे डिजिटल सम किती 1. बघा 4 7 28. 28 म्हणजे डिजिटल सम काय होणार 1. 5 दुने 10. 10 म्हणजे डिजिटल सम किती होणार 1. तसेच 7 चौ 28. 28 म्हणजे डिजिटल सम किती होणार 1 आणि 8 8 64. 64 म्हणजे डिजिटल सम होणार 1. आपल्याला फक्त डिजिटल सम 1 आणायची आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही हा एक छोटासा चार्ट पाठांतरच करून ठेवा. की जर 2 आलं तर सिद्धा 2 ला काही नाही 2 ला 5 ने गुणा करा. जर खाली आपण 5 ने गुणा करत आहोत तर वरती पण आपल्याला 5 ने गुणा करावा लागेल. तेव्हाच बरोबर होईल ना. चला खाली काय होणार 2 पंचे 10 आणि वरती काय होणार 3 पाची 15. बघा खाली तर डिजिटल सम किती बनत आहे 1. खाली जर डिजिटल सम 1 आली तर खालच्याचा आपल्याला काही वापरच नाही. वरच्याची पहा वरच्याची किती होणार 1 आणि 5 किती 6. तर वरच्याची डिजिटल सम 6 आली म्हणजे टोटल आपले डिजिटल सम ह्या भागाकाराची किती आली 6. टोटल डिजिटल सम किती आली 6. तर ऑप्शन मध्ये पहा की डिजिटल सम 6 कोणाची येत आहे. तर बघा ऑप्शन नंबर 3 याची डिजिटल सम 6 येत आहे. तर तुमचं उत्तर राहणार ऑप्शन नंबर 3 किती 213 ह्या प्रश्नाचं उत्तर राहणार. समजलं? चला लिहून घ्या लवकर. आता पहा मित्रांनो काय आहे 12,927 भागीला किती 31 आहे आणि हे ऑप्शन दिले आहेत. मी ते जाणूनच नाही मिटवले मित्रांनो कारण की त्यांचे आपल्याला काम पडणार आणि ते तुम्हाला पाठांतर झाले पाहिजे याच्यासाठी ते ठेवले आहेत. बघा आता पहा सर्वात आधी करायची ऑप्शनची बघा काय होणार 4 आणि 1 5. 5 आणि 7 किती 12. 12 म्हणजेच किती 3. आता तर हे आकडे तुम्हाला तोंडपाठ झाले असणार. बघा
7 आणि 2 9चा काही काम नाही, वाचले किती 4, तर डिजिटल सम 4. 5 आणि 1 6, 6 आणि 2 किती 8, 6 आणि 2 किती 8. बघा 2 आणि 1 3, 3 आणि 3 किती 6. वेगवेगळी आहे सर्वांची. डिजिटल सम हमखास वापरू शकतो. पण केव्हा, जर याच्यात जर छेदामध्ये 3 6 9 नसतील तर. आता बघा 3 आणि 1 किती 4, खालच्याची किती डिजिटल सम 4 आली, पण आपल्याला किती 1 पाहिजेत. बरं तेव्हापर्यंत वरच्याची काढू. बघा 9चा काही काम नाही, 7 आणि 2 काम नाही, वाचले किती 1 आणि 3, 1 आणि सॉरी 1 आणि 2, 1 आणि 2 म्हणजेच किती 3. तर पहा वरच्याची 3 आली आणि खालच्याची किती 4 आली. पण आपल्याला छेदामध्ये म्हणजेच खाली किती पाहिजेत, तर 1 पाहिजेत. 1 कसं बनवणार बघा, 4 आलं. जर 4 आलं तर 4ला कितीने गुणा करायचं 7ने. 4 आलं तर कितीने गुणा करायचं 7ने. जर खाली 7ने गुणा करत असून तर वरती पण 7नेच गुणा करावे लागेल. बघा वरती किती होणार, 3 7 21 आणि खाली किती होणार, 4 7 28. 28 म्हणजे किती 2 आणि 8 किती 10. 10 म्हणजे किती आहे, खाली 1 आला म्हणजे त्याचं काही आपल्याला काम नाही. वरच्याचीच पहा 2 आणि 1 किती होणार 3. तर बघा याची डिजिटल सम किती आली मित्रांनो, 3 आली. डिजिटल सम किती आली, 3 आली. तर ऑप्शन मध्ये पहा डिजिटल सम 3 कोणाची आहे. बघा ऑप्शन नंबर 1, याची डिजिटल सम 3 आहे. म्हणजे हमखास हाच तुमचं उत्तर राहणार किती 417. समजलं. चला लवकर लिहा. चला आता पुढचं उदाहरण पहा मित्रांनो. काय आहे, 15,826 भागीला 41 आणि हे ऑप्शन दिलेले आहेत. बघा ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही याला सोडवायला गेलं तर खूप वेळ लागणार मित्रांनो. लागणार की नाही लागणार, तर आपण काय वापरणार, डिजिटल सम. सम वापरत असताना आधी ऑप्शन चेक करा. बघा 4 आणि 7 सॉरी 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, 12 म्हणजेच किती 3. 2 आणि 1 3, 3 आणि 3 म्हणजे किती 6. बघा 3 आणि 8 11, 11 आणि 6 17, 17 म्हणजेच किती 8. ठीक आहे. हे किती होणार, हे तर 9 झाले, वाचले किती 4, तर याची डिजिटल सम 4 येणार. बघा प्रत्येकाची डिजिटल सम वेगवेगळी येत आहे, तर आपण डिजिटल समचा वापर करू शकतो. बघा याची डिजिटल सम किती होणार, 4 आणि 1 5, पण आपल्याला पाहिजे किती 1 पाहिजे. पाहिजे किती 1. असो. आता वरच्याचं करा. वरच्याचं करा बरं. बघा 8 आणि 1 9 होणार, तर 8 आणि 1चं काही काम नाही. वाचले किती 5 आणि 2 7, 7 आणि 6 13, 13च म्हणजे किती 4. वरच्याची 4 आणि खालच्याची 5 आली. वरच्याची बघा 4 आणि खालच्याची किती आले 5. बघा ह्या मी तुम्हाला गोष्टी एकूण एक लिहून सांगत आहे. पण तुम्हाला ह्या ऍक्च्युअल मध्ये ह्या सर्वच्या सर्व गोष्टी लिहायच्या नाही आहेत. बस मनातल्या मनात तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहे. ठीक आहे. पहा 5 आलं तर गुणीला किती करणार तुम्ही 2. हे खालच्या पण लिहायची गरज नाही. तुम्हाला माहित आहे जर 5 आलं तर गुणीला आपण 2 करतोच आणि खाली 1 येतेच. त्याचं काही आपल्याला काम राहते का नाही. तर वरच्याच करायचे. जर खाली गुणीला 2 करत आहोत तर वरती पण गुणीला 2 करा. बघा 5 दुने 10, 10 म्हणजे किती 1, खाली 1 येते, त्याचं काही आपल्याला काम आहे का नाही, तर सोडून द्या मग त्याला. वरच्याच पहा 4 दुने 8 म्हणजे पूर्ण ह्या संख्येची डिजिटल सम किती येणार मित्रांनो 8. पूर्ण ह्या संख्येची डिजिटल सम किती येणार 8. तर बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये डिजिटल सम 8 दिसत आहे, म्हणजेच उत्तर काय राहणार 386 ह्या प्रश्नाचं उत्तर राहणार मित्रांनो. म्हणजेच काय ऑप्शन नंबर 3. समजलं. चला लवकर लिहा. चला पहा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचे आहे, 5वा आणि 6वा उदाहरण आहे. आता लवकर लवकर यांचे उत्तर द्यायचे आहेत. आता कॉन्सेप्ट समजलं तुम्हाला, काढायचं कसं ते समजलं. आता पहा लवकर कसं सोडवणार. आता खाली बघा याच्या 7 आणि 1 किती आहे 8. 8 याची डिजिटल सम येत आहे, आपल्याला किती पाहिजे 1 पाहिजे. बरं याला सोडवा वरच्याचं पहा. 7 आणि 2 9 झाले. 5 आणि 4 किती 9 झाले, वाचले किती 3. वरच्याची किती आहे 3. बघा जर 8 येत असेल तर 8ला कितीने गुणा करतो आपण 8ने, म्हणजे किती 64 होते. म्हणजे त्याची डिजिटल सम किती येते 1 येते. खाली जर डिजिटल सम येत 1 येत असेल तर आपल्याला त्याचे काही काम आहे का नाही. मग खालच्याचा सोडा ना, खालच्याचा वापरच काय. खाली जर आपण 8ने गुणा करून तर वरती 8ने गुणा करा. बस एवढंच करा. आता 8 तेरे किती होणार 24. 24 म्हणजेच किती तर 6. 24 म्हणजेच किती तर 6. बघा आपण ऑप्शनची नव्हती काढली, आता काढून घेऊ आपण ऑप्शनची. बघा काय होणार 3 आणि 5 8, 8 आणि 7 किती 15, 15 म्हणजेच किती तर 6. पहिल्या ऑप्शनची 6 येत आहे.
आता बघा, जर पहिल्याच ऑप्शनची 6 येत आहे, तर असं नाही करायचं की त्याला टिक करून द्यायचं. नाही, पूर्ण ऑप्शनची काढणी गरजेचं असते. का सांगता येते, जर दुसऱ्याही ऑप्शनची 6-6च असेल तर येऊ शकते ना सारखी. हां, तर पहा दुसऱ्या ऑप्शनची किती आहे बघा. 1 आणि 6, 7, 7 आणि 2 किती 9, याची 9. याची बघा 5 आणि 4 9 काही कामाचं नाही, वाचला किती 1, तर याची किती येणार 1. याची पहा 8 आणि 1 9, वाचले किती 3, म्हणजे याची किती येणार 3. बघा प्रत्येकाची वेगवेगळी आहे आणि ऑप्शन नंबर 1 मध्ये डिजिटल सम 6 येत आहे, तर ऑप्शन नंबर 1 हा काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. चला आता 6वा उदाहरण पहा मित्रांनो, काय म्हणत आहे. सर्वात आधी आपण ऑप्शन चेक करून घेऊ. पहा काय आहे ऑप्शन मध्ये. बघा 6 आणि 1 7, 7 4 11, 11 म्हणजेच किती 2. ठीक आहे, याच्या पहा 6 आणि 3 9, 8 आणि 1 9 काही काम नाही, वाचले किती 3. ठीक आहे, 5 आणि 4 9, वाचले किती 1, म्हणजे डिजिटल सम किती येणार 1. आणि खालचे छेदात पाहून घ्या, छेदात किती बनत आहेत मित्रांनो, 7 बनत आहेत. 7 बनत आहेत म्हणजे डिजिटल सम वापरू शकतो. आता वरच्याचं बघा, 9 काही कामाचे नाही, 8 आणि 1 9 काही कामाचे नाही, वाचले किती 3 आणि 2 5, याची डिजिटल सम किती येते 5. बघा मित्रांनो, 7 ला कितीने गुणा करतो आपण, 4 ने. खालच्याचा विचार करणे आहे का आपल्याला, नाही. पण आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे, 7 ला 4 ने गुणा करतो तर वरती पण 4 ने गुणा करा. खालच्याचं आपल्याला काही काम नाही राहत. 5 × 20, 20 म्हणजेच किती तर 2. तर डिजिटल सम किती येत आहे मित्रांनो, याची 2. तर ऑप्शन नंबर 1 हा तुमच्या बरोबर उत्तर आहे. बरोबर आहे का नाही? समजलं का तुम्हाला? तर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहे मित्रांनो. तर चला लवकर लिहून घ्या हे. चला आता 7 नंबरचं उदाहरण पहा मित्रांनो. बघा डिजिटल सम ऑप्शनची काढायची काही गरज नाही, कारण की दिसतच आहेत सर्व वेगवेगळे आहेत, कारण की एका अंकामध्ये आहेत. बरं, आता याची पहा. बघा याची किती होणार, कारण की सर्वात आधी खालच्याची म्हणजे छेदाची काढणी गरजेची आहे. बघा 1 आणि 5 6, 6 आणि 6 12, 12 म्हणजेच किती 3. आता पहा मित्रांनो, मी तुम्हाला याच्या अगोदर काय सांगितलं होतं, की जर छेदामध्ये 3, 6 किंवा 9 अशी डिजिटल सम येत असेल, तर त्या संपूर्ण उदाहरणात आपण डिजिटल समची वापर करू शकत नाही. बरोबर आहे की नाही? पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे कोणत्या नाही कोणत्या संख्येने कटतात का हे पाहून घ्या आधी. याची डिजिटल सम 3 आली. 3 नसती दुसरी काही असते तर डायरेक्ट आपण सोडवू शकत असतो. पण याची 3 आली, तर डायरेक्ट आता डिजिटल समचा वापर नाही करू शकत आपण. आता पहा कोणत्या संख्येने कटतो का ते पहा. बघा 1 आणि 5 6, 6 आणि 6 12, 1 आणि 9 10, 10 आणि 2 किती, याची पण वरती किती येते 12. ठीक आहे. तर जर अंकांची बेरीज हे 3 ने भाग जाणारी असेल, अंकांची बेरीज हे काय 3 ने भाग जाणारी असेल, तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. हे आपल्याला चांगल्याने माहीत आहे. तर म्हणजे ह्या आणि हे संख्या कशाने 3 ने कटते. तर काटा मग बघा काय होणार. 3 तिरी 9, वाचलं किती 1, 3 सकम 18, वाचला किती 1, 3 चौक 12. खाली पहा 3 पाची 15, 3 दुनी 6, म्हणजे वरती किती येणार 364 भागीला 52. 364 भागीला किती येणार 52. हा, आता करा याची डिजिटल सम. बघा 5 आणि 2 किती होतात 7, याची डिजिटल सम किती आली 7. वरच्याची पहा 3 आणि 6 9 काही कामाचे नाही, वाचले किती 4, वरच्याची डिजिटल सम किती येते 4. जर पहा खाली जर डिजिटल सम 7 येत असेल, तर तिला आपण 4 ने गुणा करतो. जर खाली 4 ने गुणा केले, तर वरती पण 4 ने गुणा करा. बघा खालच्याचा आपल्याला काही काम नाही राहत, कारण की डिजिटल सम एकच येणार आहे, म्हणून वरचेच पहा. बघा 4 चौक 16, 16 म्हणजेच किती 7. ऑप्शनमध्ये पहा डिजिटल सम 7 कोणाची येत आहे, तर ऑप्शन नंबर 3 ची डिजिटल सम 7 येत आहे. कारण की हे एकच अंकी आहे. बघा याचा डिजिटल सम काढाल 8च येणार, याचा डिजिटल सम काढाल 9च येणार, याचा डिजिटल सम काढाल 7च येणार आणि याचा डिजिटल सम 1च येणार. म्हणून एक अंकी जर असेल संख्या, तर त्याचे डिजिटल सम तेच राहते. तर ऑप्शन नंबर 3 हा बरोबर उत्तर असणार मित्रांनो. काय तर ह्या प्रश्नाच्या जर असे काही आले, तर आपण अशा पद्धतीने सोडवू शकतो. समजलं? चला लिहून घ्या मग. तर चला या मित्रांनो. आता तुम्हाला डिजिटल समचे पूर्णचे पूर्ण कॉन्सेप्ट समजले. जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कोणत्या पद्धतीने करायचे ते. आता काय करू मित्रांनो, आपण त्यांच्यावरती प्रॅक्टिस करू. म्हणजेच काही सराव प्रश्न जे आपल्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत ते. जेवढे काही आता मी प्रश्न घेणार मित्रांनो, ते कोणत्या नाही कोणत्या पेपरमध्ये विचारले गेलेलेच असणार. तर चला आता सोडवायला सुरुवात करूया. तुम्हाला माझ्यासोबतच सोडवणी आहे. बघा
सर्वात आधी काय करतो, ऑप्शनची डिजिटल सम बघा. 6 आणि 3 9 वाचले किती 2. याची डिजिटल सम किती येणार 2. बाजूला लिहत नाही, दिसत आहे बघा. 6 आणि 3 कॅन्सल झाले, 9 होणार, वाचले किती 2 अधिक 1 3. याची डिजिटल सम 3. पुढे पहा, 6 आणि 3 9 म्हणजे 0 किंवा 9 म्हणा, याला 9च धर तुम्ही. ठीक आहे. आता बघा, 2 आणि 4 6. 6 आणि 6 12. 12 म्हणजे किती 3. याची आणि त्याची 3 येत आहे. 2 सारखे येत आहेत. तरी पण जर आपण डिजिटल समचा वापर केला तर बाकीचे 2 कटू शकतात. तरी पण आपण डिजिटल समचा वापर करून पाहूयाच. बघा, काय होणार, 6 आणि 3 9 वाचले किती 1 आणि 4 5. याची 5 आली. 1 आणि 7 8. 8 आणि 3 11. 11 म्हणजे 2. बघा, 7 आणि 7 13. 13 आणि 8 21. 21 म्हणजे 3. 9 कॅन्सल झालं, वाचलं किती 1. आता यांची बेरीज करा, कारण की बेरीज करायची आहे सर्वांचीच. बघा, काय होणार, 5 आणि 2 7. 7 आणि 3 10. 10 आणि 1 11. 10 आणि 1 किती होणार 11. 11च म्हणजे किती डिजिटल सम 2. तर बघा, ऑप्शनमध्ये डिजिटल सम 2 कोणाची आहे, पहिल्या ऑप्शनची. म्हणजे उत्तर काय राहणार 2306. हा उत्तर राहणार मित्रांनो. चला दुसरा पहा. बघा, याची डिजिटल सम 9च येणार. 9 म्हणा किंवा 0 म्हणा. बघा, आधी ऑप्शनची चेक करून घेऊ का? बरं, ऑप्शनची चेक करून घेऊ. बघा, 1 आणि 5 6. 6 आणि 7 किती होणार 13. 13 म्हणजेच किती 4. याची येणार 4. बघा, 1 आणि 4 5. 5 आणि 7 12. 12 म्हणजेच 3. आता पुढे पहा, 1 आणि 5 6. 6 आणि 3 9. 9 म्हणा किंवा 0 म्हणा. 1 आणि 4 5. 5 आणि 7 12. 12 म्हणजेच किती 3. बघा, दोघांची 3 3 येत आहे. तरी पण डिजिटल सम वापरू आपण. का सांगता येते, याच्या जसं दुसरं उत्तर आलं याच्या पण तसं येऊ शकणार. बघा, 1 2 3. 9चा काही काम नाही. बघा, 7 5 12. 12 आणि 3 किती होणार 15. 15 म्हणजे किती 6. म्हणजेच 9 मायनस मायनस आहे ना, मायनस करा. 9 मायनस 6 म्हणजे किती 3 येणार. डिजिटल सम किती आली, वरच्याची 3 आली. पण आता पहा, याच्यात पण डिजिटल सम 3 आहे आणि याच्यात पण डिजिटल सम 3 आहे. हे किती आहे 14,007 आणि हे किती आहेत 1,40,007. आता आपण थोडं, जर अशा वेळेस तुम्ही प्रॉब्लेम मध्ये फसल्या, ठीक आहे, याची पण 3 आहे आणि त्याची पण 3 आहे. बघा, दोघांपैकी कोणता नाही कोणता एकच उत्तर असणार. हे उत्तर नसणारच. हे तुमचे 2 ऑप्शन कटले, ते उत्तर नाहीच राहणार. पण आता पहा, हे किती आहेत 9 लाख. हे किती आहेत 7,50,000चे जवळपास. बघा, 9 लाख मधून 7,050 गेले तर 1.5 लाखापर्यंत उत्तर येईल. म्हणजे 1,50,000चे जवळपास उत्तर येईल. तर म्हणजे तो 1 लाखामध्येच येणार. हजारमध्ये येणार का नाही. तर हे किती आहेत 14,000. म्हणजे हजारमध्ये उत्तर नाही येणार, लाखामध्ये येणार. तर हे लाखामध्ये आहेत. तर ऑप्शन नंबर 4 याचं काय असणार, बरोबर उत्तर असणार. समजलं. चला या पुढचं उदाहरण पहा. आता बघा, याचं डिजिटल पहिला ऑप्शनची याचे किती आहे 8. याचे किती आहे 8 आणि 8 16 म्हणजेच किती 7. याचं बघा, 7 आणि 2 9 वाचले किती 1 आणि 1 2. तर याची 2. बघा, 6 आणि 1 सॉरी 7 आणि 1 8. 8 आणि 6 14. 14 म्हणजेच किती 5. याची आली 5. बरं, आता प्रश्नाची पहा, सर्वांची वेगवेगळी आहे. बघा, याची किती 8. याची किती 8 तेरी 24. 24 म्हणजे किती 6. बघा, मी जाणून स्पीडमध्ये घेत आहे, कारण की आपण आता एवढा लांबलचक बेसिक शिकला आणि आता यांना पण हळूहळू सोडवणार. काही अर्थ राहणार का नाही. याची किती होणार 8 तेरी 24. 24 म्हणजे किती 6. याच्या पहा, 8 दुने 16. 16 म्हणजे 7. याचे किती होणार 8च. बघा, काय करायचं आहे, मायनस. सर्वांमध्ये मायनस करा. बघा कसं होणार. तर बघा, हे -6 आहेत, -7 आहेत, हे -8 आहेत. बरं, एक एक करत नेऊ. चला जाऊ द्या. 8तून 6 गेले 2 राहिले. 2तून 7 गेले किती होणार बघा. 2तून 7 गेले म्हणजे किती होणार -5. आणि इकडे उरले किती आहेत -8. -5 -8 -13 म्हणजेच किती होणार याचे -4. -4 म्हणजे 9तून 4 गेले किती होणार 5. एवढं कळते तुम्हाला, माहित आहे आता मला. तर डिजिटल सम किती आली मित्रांनो 5. तर ऑप्शन कोणता, ऑप्शन नंबर 4 हे काय राहणार, याचं उत्तर राहणार. समजलं. चला लिहा लवकर. चला पहा मित्रांनो, आता उदाहरण काय आहे पहा मित्रांनो. चांगला मोठा उदाहरण आहे, चांगला उदाहरण आहे, सरळ सेवेला विचारलेलं उदाहरण आहे. काय आहे पहा, 0.125 अधिक 0.027 भागीला 0.8 आणि ऑप्शन आहेत.
असे उदाहरणं देखील आपण डिजिटल समच्या माध्यमाने असेच सेकंदात सोडवू शकतो मित्रांनो. कसं सोडवणार पहा. सर्वात आधी चेक करा ऑप्शनची डिजिटल सम. बघा 9 आहे याचे काही काम नाही, वाचले किती 8. तुम्हाला पहिल्याच क्लासमध्ये सांगितलं की पॉइंट असो नसो आपल्याला त्याच्यासोबत काही लेणं देणं नाही. याचे किती येणार 4. इथं 9 आहे त्याचे काही काम नाही, वाचलं किती 1. इथं 9 आहे वाचलं किती 2. बघा प्रत्येकाची डिजिटल सम वेगवेगळी आहे. प्रत्येकाची डिजिटल सम वेगवेगळी आहे, तर आपण हमखास डिजिटल सम लावू शकतो. काय आहे, खाली भागाकार आहे, वरती बेरीज आहे. जसं दिलं आहे तसंच करायचं. बघा खालच्याची डिजिटल सम किती येत आहे 8 येत आहे, तर आपण डिजिटल सम वापरू शकतो. आता वरच्याची करा. बघा 1 आणि 2 3, 3 आणि 5 8. याची बघा 2 आणि 7 9, 9 म्हणजे किती शून्य. 8 अधिक शून्य बरोबर किती होणार 8च. वरच्याची किती आली 8. खालच्याची किती आली 8. पण खाली आपल्याला किती पाहिजेत मित्रांनो शून्य. असं नाही करायचं बरं 8 भागीला 8 आहेत तर 1. नाही असं नाही करायचं. आपली जे पद्धत आहे त्याच पद्धतीने करायचं. बघा 8 ला किती बनवणे आहेत, मला 1 बनवणे आहेत, तर गुणीला किती करणं 8. खाली 8 ने गेलो तर वरती पण 8 नेच करावं लागेल. ठीक आहे. तर पहा किती होणार 8 8 64, खाली 64 येणार आणि वरती पण 8 8 64 येणार. म्हणजे काय होणार वरती पण 1 आणि खाली पण 1, म्हणजे याचा अर्थ याचा डिजिटल सम किती येणार मित्रांनो 1च येणार. डिजिटल सम किती येणार 1. आणि बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये डिजिटल सम 1 आहे आणि हाच त्याचे उत्तर राहणार मित्रांनो. बघा किती कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकलो याला. बरोबर आहे का नाही? कशाच्या माध्यमाने? तर फक्त आणि फक्त डिजिटल समच्या माध्यमाने. बघा तुम्हाला असे प्रश्न सोडवता येत असणार नसणार त्याला काही व्हॅल्यू नाही आहे. पण जर तुम्हाला डिजिटल सम येत असेल आणि अशा प्रश्नांचे कॉन्सेप्ट देखील माहीत नसतील तुम्हाला, तरी पण तुम्ही उत्तरं सोडवू शकता. आणि हेच नाही, हे तर सरळ सेवेचे प्रश्न झालं. एम-पी-एस-सीचे देखील, बँकिंगचे, रेल्वेचे देखील मोठ्यात मोठे प्रश्न तुम्ही डिजिटल समच्या माध्यमाने सोडवू शकता. आपण पुढे घेणारच ते. समजलं तुम्हाला? चला लवकर लिहा हे. चला या मित्रांनो. बघा आता चांगला मोठा उदाहरण आहे, कॅल्क्युलेटिव्ह आहे. करायला गेलं तर कमीत कमी तुम्हाला 2-3 मिनिटच्या वरतीच लागणार मित्रांनो. कारण की तुम्ही याच्यासोबत गुणाकार कराल, याला काटपीट कराल, जे काही येणार त्याचा गुणाकार कराल, वेळ लागणार. पण पाहू आपण याला डिजिटल समनी सोडवू शकतो का? कारण की पहा, खाली 5 आहेत, तर त्याला आपण 1 बनवू शकतो. तर आधी आपण काय करू, ऑप्शन चेक करू. बघा 4 आणि 5 9 होतात, काही काम नाही, वाचले किती 3 आणि 8 11. 11 म्हणजेच किती 2. बघा 4 आणि 5 9 होतात, वाचले किती 4 आणि 2 6. 6 आणि 1 किती 7. बघा 4 आणि 5 9. 1 आणि 8 9, वाचले किती 6. आता खाली पहा 1 आणि 8 9, त्याचं काही काम नाही. 4 आणि 3 7. 7 आणि 2 9. याची 9 म्हणा किंवा 0 म्हणा. ठीक आहे. 9 किंवा 0 एकच आहेत आपल्यासाठी. चला आता याला सोडवणार कसं, डिजिटल सम लावणार कसं बघा. याच्यात काय होते, जर तुम्ही चांगल्याने पाहिले, बघा 0 0 कॅन्सल होतात, त्याला काटा काही हरकत नाही पडत आपल्याला. काटा नाही काटा काही फरक नाही पडत. आता वरती किती वाचले बघा 450 गुणीला 49 गुणीला 49 भागीला काय होणार 5 गुणीला 5. आता ह्या सर्वांची डिजिटल सम करायची आहे मित्रांनो आपल्याला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, वरती पहा, वरती काय आहे डिजिटल सम. आता वरच्याचे जाऊ दे, एकदा खाली पाहू. याच्या डिजिटल सम किती होणार, याच्या 5 आणि याच्या 5 गुणाकाराचे चिन्ह आहे, गुणाकारच होणार. 5 5 25. 25 म्हणजे किती 7. 7 डिजिटल सम येत आहे मित्रांनो, आपण डिजिटल सम वापरू शकतो. पण वरती पहा, याचे किती बनत आहे 5 आणि 4 9. 9 म्हणजे किती 0. आणि शून्यला तुम्ही कोणत्याही संख्येने गुणा करा, उत्तर किती येणार मित्रांनो 0च येणार. उत्तर किती येणार 0च येणार. पहा ना, खाली किती आले आहे आपल्याला 7. 7 आलं असेल तर आपण डिजिटल सम हमखास वापरू शकतो. पण पहा याचे किती आहे, वरती येत आहे 0 येत आहे. याच्या पाहू बरं, हे 9 गेले वाचले किती 4. हे 9 गेले वाचले किती 4 गुणीला 4 होणार. पण बघा ना, शून्यने कोणत्याही संख्येला जर गुणा केला तर उत्तर किती येते 0च येते. आणि 0 भागीला 1 म्हणजे उत्तर तुमचे येणार डिजिटल सम 0. 0च म्हणजे किती 9. तर बघा डायरेक्टच उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन मध्ये कुठे आहे 9 हे ऑप्शन आहे. तर डायरेक्ट ऑप्शन नंबर 4 हे याचे उत्तर राहणार. समजलं का तुम्हाला?
आशा करतो समजलं असणारच. कारण की एवढे सारे आता उदाहरणं घेतले, एवढे सारे प्रॅक्टिस घेतले, ह्या गोष्टी तर तुम्हाला समजणार. नाही समजल्या तर तुम्ही बेसिक पद्धतीने एकदा करून पहा. ठीक आहे. चला लवकर लिहून घ्या हे. चला मित्रांनो, आशा करतो आपण आज जे काही भागाकार शिकले, जेवढे काही आपण प्रश्न घेतले, तेवढेचे तेवढे तुम्हाला समजले असतील. तुमच्यासाठी एकच काम आहे मित्रांनो आता, मागील क्लास आणि हे क्लास चांगल्याने रिवाईज करा, प्रॅक्टिस करा. चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. आणखी याच्यापेक्षा चांगली-चांगली उदाहरणं उद्याच्या क्लासमध्ये घेणार आपण. तर चला आजच्यासाठी एवढंच. रिव्हिजन करून या, अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.